नृत्य उपक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय सीओ साहेब आनंदजी भंडारी तसेच आपल्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब तसेच नोडल अधिकारी सन्माननीय सौ जयश्री कारले मॅडम, आमच्या संगमनेर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब जिगुंड साहेब तसेच आमच्या तालुक्याचे नोडल अधिकारी कल्याणजी राऊत साहेब, केंद्र प्रमुख जाधव सर व संगमनेरची सर्व तंत्रस्नेही टीम यांच्या आयोजनाने मार्गदर्शनाने आज मी सौ तृप्ती खांडेकर मॅडम आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्र हो, आज रक्षाबंधन हा सण, तरी सुद्धा आपण सर्व गुणवंत विद्यार्थी ऑनलाईन तासिकेसाठी हजर आहात. आपल्या सर्वांना रक्षाबंधनच्याही खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्र हो, आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे आर्टिकल. आपल्याला माहिती आहे की शिष्यवृत्ती पेपर 2 मध्ये इंग्रजी विषयामध्ये आर्टिकल्स हा जो घटक आहे त्याचा भारांश 12% इतका आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्र हो, आर्टिकल्स या घटकावर 4 ते 5 क्वेश्चन दरवर्षी आपल्याला विचारले जातात आणि आजच्या तासिकेचे लर्निंग आउटकम असे आहेत की तुम्ही ही तासिका केल्यानंतर तुम्हाला आर्टिकल या घटकाविषयी अजिबातच शंका राहणार नाही. तसेच जे काही प्रश्न आर्टिकल या घटकाविषयी आपल्याला पेपरमध्ये येतील त्यामध्ये शक्यतो फिलिंग द ब्लँक, त्यानंतर चुकीचे आर्टिकल असलेला पर्याय शोधा किंवा बरोबर आर्टिकल वापरा अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. आणि निश्चितच आजची तासिका झाल्यानंतर तुम्हाला आर्टिकल्स हा घटक अतिशय चांगल्या पद्धतीने समजणार आहे आणि कुठलीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही. चला तर मित्र हो, विलंब न करता आपण आपल्या आजच्या तासिकेला सुरुवात करूया. Articles. What is meant by article? We know that there are 3 articles in English. There are 3 articles in English. Which of these? A and the. A and the. A and the, these are 3 articles. A and the. These are 3 articles. The words a and the are called articles. बघा विद्यार्थी मित्रांनो, की जे काही इंग्रजी मधले 3 छोटेसे वर्ड्स आहेत ए, एन आणि द, त्यांना आपण आर्टिकल असं म्हणत असतो. तर या आर्टिकलच्या वापराने आपलं जे इंग्रजी सेंटेन्स आहे त्याला एक अर्थ प्राप्त होत असतो. मग आपण बघणार आहोत की आर्टिकल कुठे वापरले जातात, कोणतं आर्टिकल केव्हा वापरलं जातं, यासाठी आपण काही नियम सुद्धा बघणार आहोत. त्याचबरोबर आजच्या तासिकेमध्ये आपण खूप सारे एक्झाम्पल्स बघणार आहोत ज्या माध्यमातून आपल्याला आर्टिकलचे सर्व रूल्स कळतील आणि आर्टिकल कसे यूज करायचे हे सुद्धा कळेल. चला तर विद्यार्थी मित्र बघूया. Look at this side. Articles can be classified into 2 categories. Articles can be classified into 2 categories. आर्टिकल जे आहे ते 2 विभागांमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे किंवा 2 प्रकार त्याचे पाडलेले आहेत. बघा, indefinite articles and definite articles. What is meant by indefinite article? Indefinite article म्हणजे अनिश्चित उपपदे आणि डेफिनेट आर्टिकल्स म्हणजे निश्चित उपपदे. आपण बघू शकतो अनिश्चित उपपदे म्हणजे काय आणि निश्चित उपपदे म्हणजे काय. तर बघा बाळांनो, ए आणि एन ही जी 2 उपपदं आहेत किंवा आर्टिकल्स आहेत त्यांना आपण इनडेफिनेट आर्टिकल असं म्हणतो आणि डेफिनेट आर्टिकल मध्ये द या आर्टिकलचा उपयोग केला जातो. डेफिनेट म्हणजे काय तर निश्चित असलेलं. फॉर एक्झाम्पल
आपण बऱ्याच वेळा ऐकतो द सन, द मून, द अर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे सन, मून, अर्थ हे डेफिनेट गोष्टी आहेत, या निश्चित आहेत. आपल्या सर्वांना त्या ऑलरेडी माहिती आहे. डेफिनेट आर्टिकल वापरण्यासाठी अगोदर दिलेलं जे काही नाउन आहे, जे काही नाम आहे ते डेफिनेट असायला हवं, म्हणजे निश्चित असायला हवं, एकमेव वैशिष्ट्यपूर्ण असायला हवं, किंवा मग ते निश्चित असायला हवं. बघा विद्यार्थी मित्रांनो, द indefinite article is used before singular countable noun. आपल्याला बघायचं आहे आज indefinite article वापरण्यासाठी कोणते रूल फॉलो केले पाहिजे आणि डेफिनेट आर्टिकल वापरण्यासाठी कोणते रूल फॉलो केले पाहिजे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण बघू शकतो स्क्रीनवर द indefinite article is used before singular countable noun. The indefinite article is used before singular countable noun. It means we can use indefinite article a and before the singular and countable noun. म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जे काही तुम्हाला नाउन दिलेलं असतं सेंटेन्स मध्ये ते सिंगुलर असायला हवं, म्हणजेच एकवचनी असायला हवं. तसेच ते काउंटेबल असायला हवं, म्हणजे ते मोजता येण्यासारखं असायला हवं. तर आपण त्याच्यापूर्वी ए आणि एन ह्या उपपदांचा वापर करू शकतो. हा झाला पहिला नियम. पुन्हा एकदा रिपीट करते बघा, आपण जे काही नाउन आहे, ज्या नाउनच्या पूर्वी आपण आर्टिकल वापरणार आहोत ते नाउन सिंगुलर आणि काउंटेबल असायला हवं. मग सिंगुलर म्हणजे काय, प्लुरल म्हणजे काय, या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तरी सुद्धा आपण या टेबल चार्टच्या माध्यमानं समजावून घेऊया. काउंटेबल नाउन सिंगुलर अँड प्लुरल. काउंटेबल नाउन, look at this. What, what. Word, words. Country, countries. Mill, mills. Desert, deserts. Mountain, mountains. Road, roads. Story, stories. That is the singular noun, and these all are plural noun. So here is uncountable noun. Look at this. Here, sky, fire, water, fun, etc. विद्यार्थी मित्रांनो, इकडे जे काही नाउन दिलेले होते हे सगळे काउंटेबल नाउन होते, जे की आपण मोजू शकतो. वर्ड्स असेल, कंट्री असेल, डिझर्ट असेल, माउंटन असेल, रोड असेल, स्टोरीज असेल. आणि जे काही सिंगुलर नाउन आहे त्याचे प्लुरल फॉर्म सुद्धा आपल्याला टेबलमध्ये दिलेले आहेत. तर बघा, इकडे काही अनकाउंटेबल नाउन्स दिलेले आहेत. काय, आता आपल्याला निश्चितच माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, काय आपण काउंट करू शकतो का, नाही. आपण म्हणू शकतो का 1 स्काय, 2 स्काय, नो, वी कॅनॉट से दॅट. सो दीज आर अनकाउंटेबल नाउन्स. मला निश्चितच खात्री आहे आपल्या सर्वांना काउंटेबल आणि अनकाउंटेबल समजलं असेल. आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी अगोदरच जे काही रूल्स सांगितले ते पुन्हा एकदा रिपीट करते आणि मग तुम्ही जो काही क्वेश्चन स्क्रीनवर दिसत आहे तो रीड करायचा आहे आणि तुमच्या माइंडमध्ये त्याचं करेक्ट आन्सर जे आहे, करेक्ट आन्सरचा जो ऑप्शन आहे तो डिटरमाइन करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ए हे जे नाउन आर्टिकल आहे ते वापरण्यासाठी दिलेलं नाउन जे आहे ते सिंगुलर असायला हवं, काउंटेबल असायला हवं. तसेच त्याची जी सुरुवात आहे, बिगिनिंग जी आहे, बिगिनिंग साऊंड जो आहे तो कन्सोनंट असायला हवा, म्हणजेच व्यंजन असायला हवा. आता कन्सोनंट म्हणजे काय आपल्या सर्वांना माहितीच आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की इंग्रजीमध्ये जे काही 26 लेटर्स आहेत, जे काही 26 लेटर्स आहेत त्यामध्ये 5 ओवेल्स आहेत. मग ते कोणते, तर बघा ओवेल्स जे आहेत ओवेल्स जे आहेत ते आहेत ए, ई, आय, ओ,
U. These five are ovels. These five are ovels. आणि हे 5 ओवेल सोडल्यानंतर जे काही 21 लेटर राहतात अल्फाबेटमध्ये ते सगळे कन्सोनंट आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला ए हे आर्टिकल वापरायचं आहे त्यावेळी दिलेलं नाउन जे आहे ते सिंग्युलर असायला हवं, म्हणजेच एकवचनी असायला हवं, काउंटेबल असायला हवं, म्हणजे ते मोजता येण्यासारखं असायला हवं. त्याचबरोबर त्याची सुरुवात ही कन्सोनंटने असायला हवी. सुरुवात कन्सोनंटने असायला हवी म्हणजे केवळ सुरुवात नकोय, तर त्याचा बिगिनिंग साऊंड जो आहे, प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते कन्सोनंटने असायला हवं आहे. आणि ॲन वापरण्यासाठी दिलेल्या नाउनची सुरुवात ए, ई, आय, ओ आणि यू यापैकी ओवेल्सने असायला हवी आहे. बिगिनिंग साऊंड ओवेल्सने असायला हवा आहे. तर आपण ॲन हे आर्टिकल वापरणार आहोत. तर बघा, आपल्याला जो काही स्क्रीनवर क्वेश्चन दिसत आहे तो तुम्ही रीड केलेला असेलच. बघा विद्यार्थी मित्रांनो, चूज द करेक्ट आर्टिकल अमॉंग द फॉलोइंग. चूज द करेक्ट आर्टिकल अमॉंग द फॉलोइंग. खाली जे काही तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत त्या 4 ऑप्शन मधून तुम्हाला करेक्ट आर्टिकल वापरलेला पर्याय निवडायचा आहे. मला निश्चितच खात्री आहे की तुम्ही सर्वांनी तुमच्या माइंडमध्ये एक करेक्ट ऑप्शन डिटरमाइन केलेला असेल आणि मी सुद्धा तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगणार आहे या 4 ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे आणि ते का करेक्ट आहे हे सुद्धा मी एक्सप्लेन करणार आहे. मग तुम्ही अनालिसिस करायचं आहे की तुम्ही जे काही ऑप्शन तुमच्या मनामध्ये ठेवलेलं आहे, माइंडमध्ये सेट केलेलं आहे ते करेक्ट येत आहे की नाही ते बघायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट ऑप्शन आपल्याला दिलेला आहे अ पॅरेट. अ पॅरेट. लुक ॲट दिस. पॅरेट या नाउनची जी सुरुवात आहे ती पी या कन्सोनंटने आहे. पी या अल्फाबेटचं साऊंड आहे प. प. इट मीन्स द बिगिनिंग साऊंड इज कन्सोनंट. द बिगिनिंग साऊंड इज कन्सोनंट. अँड पॅरेट इज द सिंग्युलर नाउन. पॅरेट हे एकवचनी नाम आहे. इथे पॅरट्स म्हटलेला नाही, यस लावलेला नाही, केवळ पॅरट आहे म्हणजे एकवचनी नाम आहे. निश्चितच एकवचनी काउंटेबल नाउन आहे. कॉन्सोनंटनी सुरुवात आहे म्हणून आपण ए हे आर्टिकल वापरणार आहोत. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हा करेक्ट ऑप्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिलाच ऑप्शन आपल्याला करेक्ट मिळाला, परंतु आपल्याला हे कळलं पाहिजे की जे काही बाकीचे उर्वरित ऑप्शन आहे ते का बरं इलिमिनेट केलेलं आहे, ते का बरं रॉंग आहे हे सुद्धा आपण समजावून घेऊया, म्हणजे तुम्हाला हा घटक अजून चांगल्या प्रकारे समजेल. तर बघा, इथे दिलेला आहे अ स्काय. सेकंड ऑप्शनला दिलेला आहे अ स्काय. आपण मग अशी जो काही टेबल पाहिला काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन, तर त्याच्यामध्ये आपण अनकाउंटेबल नाउन मध्ये काय बघितलं होतं? काय हे काउंट करता येत नाही. कायला आपण एकवचन अनेकवचन मध्ये अजिबातच कॅल्क्युलेट करू शकत नाही. मग त्याच्यापूर्वी आपल्याला ए वापरता येईल का? तर निश्चितच नाही. त्यानंतर म्हणूनच सेकंड ऑप्शन हा आपला एलिमिनेट झालेला आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन हा रॉंग आहे. त्यानंतर बघा थर्ड ऑप्शन. थर्ड ऑप्शन मध्ये काय दिलंय? अवर. 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 बघा, सुरुवात जरी यच या लेटरने असेल, सुरुवात जरी यच या कन्सोनंटने असेल, तरी सुद्धा इथे हा जो यच आहे याचं प्रोनाऊन्सिएशन सायलेंट आहे. यच या लेटरचं प्रोनाऊन्सिएशन सायलेंट आहे. आपण हवर म्हणत नाहीये, आपण अवर म्हणत आहोत. त्यामुळे ओवेल्सने सुरू होणाऱ्या नामापूर्वी आपण ॲन हे आर्टिकल वापरतो हे बघितलेलं आहे. मग याची बिगिनिंग साऊंड जी आहे ती ओवेल्स आहे, अवर. तो इथे आपण ए वापरू शकत नाही म्हणून हा सुद्धा ऑप्शन इलिमिनेट झालेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे फोर्थ ऑप्शन दिलेला आहे अ ऑक्स. अ ऑक्स. बघा, ऑक्स. ऑक्स या नामाची जी काही सुरुवात आहे, नाउनची जी सुरुवात आहे ती ओ ने आहे. अँड
O is the vowel sound. O is the vowel sound. So we can definitely use here an article. And here is given a article. So that is the wrong option. That is the wrong option. So a parrot is the correct option. A parrot is the correct option. निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता समजलं असेल या उदाहरणाच्या माध्यमामधून की ऑप्शन नंबर 1 का करेक्ट आहे, बाकीचे ऑप्शन का बरं रॉंग आहेत, ते निश्चितच तुम्हाला आता समजलं असेल. तर बघा, आपण अजूनही काही क्वेश्चन बघणार आहोत. अजून काही क्वेश्चन बघून आपण आर्टिकल हा घटक चांगल्या प्रकारे समजावून घेणार आहोत. आणि आर्टिकल शिकत असताना आपल्याला अनेक गोष्टी माहिती होणार आहेत की बघा, जसे की सेकंड क्वेश्चन इथे दाखवलेला आहे. चूज द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स. चूज द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नांचे टाईप वेगवेगळे आहेत. प्रत्येक वेळी आर्टिकल घटकावर पहिला जो क्वेश्चन पाहिला त्याच्यामध्ये आपल्याला करेक्ट आर्टिकल असलेला ऑप्शन शोधायचा होता. इथे फिलिंग द ब्लँक्सचा क्वेश्चन आहे. तर बघा, सेंटेन्स तुम्ही रीड करा. तुम्हाला सेंटेन्स रीड करायला वेळ देते मी. सेंटेन्स रीड करा आणि तुमचं जे काही करेक्ट आन्सर तुम्हाला वाटते ते तुमच्या मनामध्ये, तुमच्या माइंडमध्ये डिसाईड करा. यस, बघा, तुम्ही निश्चितच हे सेंटेन्स रीड केलं असेल. बघा बाळांनो, ही इज डॅश डॅश ओल्ड फ्रेंड. ही इज डॅश डॅश ओल्ड फ्रेंड. बघा, आपल्याला इथे ओल्ड ओल्ड हे जे काही नाऊन आहे, ओल्ड हे जे काही नाऊन आहे, या नाऊन पूर्वी आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? आर्टिकल वापरायचं आहे. तर बघा, या नाऊनची जी काही सुरुवात आहे ती ओ या इंग्रजी अक्षराने आहे. ओ या इंग्रजी अक्षराने आहे. आता ओ काय आहे? ओवेल आहे की कन्सोनंट आहे? हे पहिले डिटरमाइन करा. तर बघा, ओ हे काय आहे? ओवेल आहे. आणि ओवेलने सुरू होणाऱ्या नामापूर्वी, नाऊन पूर्वी आपण एन हे आर्टिकल वापरतो. म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन आहे एन. एन, एन, दॅट इज द करेक्ट आर्टिकल बिफोर यूज ऑफ ओल्ड नाउन. Then look at this third question. Read this question, please. Read in your mind. Okay. Look at this. Which article will come at the noun? Boat. बघा, बोट या नाउन पूर्वी कोणता आर्टिकल येईल असं तुम्हाला विचारलेलं आहे या क्वेश्चन मध्ये. बोट हे एक नाउन दिलेलं आहे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला आर्टिकल फिलअप करायला जागा दिलेली आहे. तुम्हाला करेक्ट आर्टिकल बोट या नाउन साठी यूज करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या रूलनुसार आपण या क्वेश्चनचा आन्सर डिटरमाइन करूया. या क्वेश्चनचा आन्सर आपण रूलनुसार बघूया. बघा, तर इथे बी हा बिगिनिंग साऊंड आहे. बोट या नाउनचा बिगिनिंग साऊंड आहे बी. ब प्रोनाउन्सिएशन आहे ब. सो इट इज द कॉन्सोनंट साऊंड. इट इज द कॉन्सोनंट साऊंड. We know that the beginning of consonant sound and singular countable noun refers the article a. Refers the article a. आपल्याला निश्चितपणे माहिती आहे, रूल नुसार जर आपण बघितलं तर बोट या नामाची जी काही सुरुवात आहे ती बी ने आहे. बी ने आहे म्हणजेच कन्सोनंटने आहे. तसेच
बोट हे सिंगुलर काउंटेबल नाउन आहे. बोट म्हटलंय, बोट्स म्हटलेलं नाही, म्हणजे सिंगुलर नाउन आहे, एकवचनी नाम आहे. म्हणून आपण एकवचनी नाम काउंटेबल नाउन असेल, एकवचनी नाम असेल आणि त्याची सुरुवात जर कन्सोनंटने झालेली असेल तर निश्चितच आपण कोणता आर्टिकल वापरतो, तर ए हे आर्टिकल आपण वापरतो. बघा, सुरुवात बी ने आहे, कन्सोनंटने आहे. तसेच सिंगुलर नाउन आहे, काउंटेबल नाउन आहे, तर मग आपला करेक्ट ऑप्शन असेल अ बोट. अ बोट. बघा, तुम्ही जे काही माइंडमध्ये सेट केलेलं आन्सर होतं ते तुम्ही अनालिसिस करून बघा. तुमचं आन्सर बरोबर आलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. यस म्हणू शकता कमेंट बॉक्समध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अशाच एक एक क्वेश्चनच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. चूज द बघा विद्यार्थी मित्रांनो, चूज द करेक्ट आर्टिकल. चूज द करेक्ट आर्टिकल. दिस इज डॅश डॅश पॉट. आता पॉट हे जे काही नाउन दिलेलं आहे या सेंटेन्स मध्ये, पीओटी पॉट हे काही नाउन दिलेलं आहे, त्या नाउनच्या अगोदर आपल्याला आर्टिकलचा वापर करायचा आहे. बऱ्याच वेळा हे सेंटेन्स आपण आपल्या तिसरी दुसरीच्या इयत्तेमध्ये सुद्धा ऐकलेला आहे. म्हणून निश्चितच सेंटेन्स पाहिल्याबरोबर कुठलाही रूल विचारात न घेता सुद्धा तुम्हाला त्याच्या अगोदर काय आर्टिकल वापरलं जाईल हे लक्षात येते. परंतु तरी सुद्धा आपण रूलनुसार बघूया. पॉट या नाउनची जी काही बिगिनिंग आहे ती पी या लेटरने आहे आणि पी प्रोनाउन्सिएशन बिगिनिंग साऊंड आहे प. And this is the consonant. This is the consonant. व्यंजनाने सुरुवात आहे, कन्सोनंटने सुरुवात आहे. सिंगुलर नाउन आहे पॉट. सिंगुलर नाउन आहे, कन्सोनंटने सुरुवात आहे. शिवाय काउंटेबल नाउन आहे. त्यामुळे डेफिनेटली आपण अ हे आर्टिकल इथे वापरू शकतो. डेफिनेटली आपण इथे अ हे आर्टिकल वापरू शकतो. आर्टिकल वापरण्यापूर्वी आपण या सगळ्या रूलचा विचार करणार आहोत आणि मगच आर्टिकल वापरणार आहोत, जेणेकरून आपला एकही क्वेश्चन चुकणार नाही. एकही क्वेश्चन चुकणार नाही. बघा परत एकदा, सुरुवात कशाने आहे? पी या कन्सोनंटने. हा पॉट हा जो काही नाउनचा वर्ड आहे हा सिंगुलर आहे. याच्या शेवटी कुठेही यस किंवा यस प्रत्यय नाही, म्हणजे प्लुरल फॉर्म नाही. हा सिंगुलर फॉर्म आहे. सुरुवात कन्सोनंटने आहे, काउंटेबल आहे. त्यामुळे निश्चितच आपलं करेक्ट आन्सर आहे ए. आपलं करेक्ट आन्सर आहे ए. तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, आपण नेक्स्ट स्लाइड बघतोय. Choose the correct article. Choose the correct article. This is dash dash import. Import. बघा, हे जे काही सेंटेन्स आहे ते तुम्ही रीड करायचं आहे. तुम्ही रीड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ज्या नामाच्या पूर्वी, ज्या नाउनच्या पूर्वी, इंक या नाउनच्या पूर्वी आपल्याला काय वापरायचं आहे? आर्टिकल वापरायचं आहे. इम्पॉर्ट. इम्पॉर्ट या नाउनची बिगिनिंग आय या लेटरने आहे. कोणत्या लेटरने आहे? तर आय या लेटरने सुरुवात आहे, बिगिनिंग आहे. आणि आपण मगाशीच बघितलं की इंग्रजीमध्ये जे काही 5 वोवेल्स आहे त्यामध्ये ए, ई, आय, ओ आणि यू
या लेटरचा अंतर्भाव होतो. म्हणजे इथे इन्कपॉट या नाउनची बिगिनिंग आय या ओवेलने आहे. बघा, जेव्हा ओवेलने सुरुवात असेल, सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल, तेव्हा आपण एन हे आर्टिकल वापरतो. म्हणून आपण इथे म्हणू शकतो, दिस इज एन इन्कपॉट. दिस इज एन इन्कपॉट. So our correct answer is option number third. And option number third. And now on slide there is next question. आपण जे काही पहिले 5 क्वेश्चन्स बघितले त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, तर इंडेफिनिट आर्टिकलचा यूज कसा झाला ते बघितलं. बघा, इंडेफिनिट आर्टिकल हा जो टाईप होता, 2 टाईप बघितले आपण, इंडेफिनिट आर्टिकल आणि डेफिनिट आर्टिकल. त्यापैकी इंडेफिनिट आर्टिकलचे आपण एक्झाम्पल्स बघितले. इंडेफिनिट आर्टिकल कोणकोणती आहेत, तर ए आणि एन. ते वापरण्यासाठीचे आपण रूल बघितले. पुन्हा एकदा मी ते रिवाइज करते. बघा, इंडेफिनिट आर्टिकल वापरताना ए हे आर्टिकल वापरण्यासाठी नाउनची जी काही सुरुवात आहे, बिगिनिंग आहे, ती कन्सोनंटनं असायला हवी. दिलेलं नाव सिंग्युलर आणि काउंटेबल असायला हवं. मग बघा, दुसरं जे इंडेफिनिट आर्टिकल होतं आपलं एन, त्यासाठी काय रूल बघितले आपण, तर नाउनची बिगिनिंग जी आहे ती ओवेलनं असायला हवी. म्हणजे ए, ई, आय, ओ, यू यापैकी एका साऊंडने सुरुवात असेल, बिगिनिंग असेल नाउनची, तर आपण निश्चितच एन हे उपपद वापरत आहोत, एन हे आर्टिकल वापरत आहोत. आता आपण हे जे काही पुढचे एक्झाम्पल्स बघणार आहोत थोडेफार, त्यामध्ये आपल्याला डेफिनेट आर्टिकल कसं वापरायचं हे कळणार आहे. तर डेफिनेट आर्टिकल कोणतं आहे, तर डेफिनेट आर्टिकल आहे द. द. मग द वापरण्यासाठी काही रूल्स आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा, द हे डेफिनेट आर्टिकल आहे, म्हणजेच निश्चित उपपद आहे. निश्चित आहे म्हणजे ते ठरलेलं आहे. ज्या काही या विश्वामध्ये ठरलेल्या गोष्टी आहेत, ज्या कायमस्वरूपी आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहेत, त्या सर्वच नावांच्या अगोदर आपण काय वापरत असतो, द हे आर्टिकल वापरत असतो. तसेच जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री मधला ऍडजेक्टिव्ह असेल, जसं की इथे तुम्ही जर हा क्वेश्चन रीड केला, सखाराम इज डॅश डॅश ऑनेस्ट सर्वंट. सखाराम इज डॅश डॅश ऑनेस्ट सर्वंट. इथे आपल्याला ऑनेस्ट पूर्वी काय वापरायचं आहे, तर आर्टिकल वापरायचं आहे ऑनेस्ट. बघा, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आहे ऍडजेक्टिव्ह, EST लागलेला आहे शेवटी. आपल्याला डिग्री माहिती आहे, क्लेव्हर, क्लेव्हरर, क्लेव्हर. गुड, बेटर, बेस्ट. हाय, हायर, हायेस्ट. याच्यामध्ये बघा, सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे त्याच्यापेक्षा वरती कोणीच नाही, ऑनेस्ट म्हणजे सर्वात जास्त इमानदार सर्वंट आहे सखाराम. त्याच्यापेक्षा ऑनेस्ट कोणीच नाही असं इथे दर्शवायचं आहे. म्हणजेच हे निश्चित आहे, सखाराम हा ऑनेस्ट सर्वंट आहे, हे निश्चित आहे. म्हणून इथे द हे आर्टिकल आपल्याला वापरावं लागेल. ऑनेस्ट EST आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. लक्षात घ्या, द वापरण्यासाठी जे काही रूल आहे त्याच्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर असेल तर ऑलवेज द हे उपपद वापरायचं आहे, द हे आर्टिकल वापरायचं आहे आपल्याला. आणि आपण अशाच प्रकारे समजावून घेणार आहोत की द हे आर्टिकल कुठे कुठे वापरतात. तर बघा, इथे एक तुम्हाला टेबल दाखवलेला आहे. जो काही हा टेबल आहे, इथे तुम्हाला सांगितलंय की यच हे जे कन्सोनंट आहे, यच हे जे कन्सोनंट आहे, त्याचा साऊंड, बिगिनिंग साऊंड कधी कधी ए, ओ आणि आ असा होतो. ए,
अ आणि आ असा होतो. मग तो कुठे आहे? तर मगाशीच आपण बघितलं अवर. अवर काय बघितलं आपण? अवर. इथे बघा यच सायलेंट आहे. अवर. मग बिगिनिंग कशी झाली? ओवेल्सनी झाली. मग जेव्हा यच या कन्सोनंटचं प्रोनाऊन्सिएशन ए, ओ आणि आ असं होतं त्यावेळी ॲन हेच आर्टिकल आपल्याला वापरावं लागतं. पुन्हा एकदा बघा यच या कन्सोनंटचा बिगिनिंग साऊंड ज्यावेळी ए, ओ आणि आ अशा प्रकारे होतो त्यावेळी आपल्याला ॲन हे आर्टिकल वापरावं लागतं. त्यानंतर बघा यच या कन्सोनंटचं प्रोनाऊन्सिएशन बिगिनिंग साऊंड कधी कधी काही सेंटेन्समध्ये हा, ह, हे अशा प्रकारे होतो. हा, ह, हे अशा प्रकारे होतो. त्यावेळी क्लिअरली ह असं प्रोनाऊन्सिएशन होतं. म्हणून निश्चितच त्या नामापूर्वी आपल्याला ए वापरावं लागतं. फॉर एक्झाम्पल हॉली बुक. हॉली ह क्लिअरली ह प्रोनाऊन्सिएशन झालेलं आहे. अवर मध्ये अ प्रोनाऊन्सिएशन झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला समजलं असेल की जेव्हा जेव्हा यच या कन्सोनंटचं प्रोनाऊन्सिएशन ए, ओ आणि आ होतं त्यावेळी ॲन वापरायचं आहे. आणि ज्यावेळी यच या कन्सोनंटचं प्रोनाऊन्सिएशन हा, ह आणि हे असं होतं त्यावेळी ए हे आर्टिकल वापरायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये या टेबलचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या ज्या काही शिष्यवृत्तीच्या नोटबुक केलेली असेल त्या नोटबुकमध्ये हे नोट डाऊन करू शकता. नंतर तुम्हाला ते लर्न करण्यासाठी उपयोगी पडेल. कारण की काय होतं की बऱ्याच वेळा आपण रूल पाठ केलेला असतो की ए हे आर्टिकल कन्सोनंटने सुरू होणाऱ्या नाउन पूर्वी वापरलं जातं. आणि मग कधी कधी ओनर, ओनरेबल, अवर असे वर्ड्स येतात आणि मग आपल्याला तिथे यच दिसतो बिगिनिंगला. मग आपल्याला वाटतं की सुरुवात कन्सोनंटने आहे, मग आपण निश्चितच ए वापरायचं आहे. परंतु लक्षात घ्या आपल्याला सुरुवात कशाने आहे याही पेक्षा बिगिनिंग साऊंड काय आहे हे इथे महत्वाचं आहे. बिगिनिंग साऊंड जरी अवर मध्ये यच सुरुवातीला असला तरी अवर अशी आहे म्हणून आपण तिथे ए वापरत आहोत. बघा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतलेला असेल. नंतर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हा टेबल नोट डाऊन करून ठेवायचा आहे. तुम्हाला लर्न करायला तो उपयोगी पडणार आहे. बघा पुढे चूज द करेक्ट आर्टिकल असा ऑप्शन दिलेला क्वेश्चन दिलेला आहे. चूज द करेक्ट आर्टिकल. बघा आपण द या डेफिनेट आर्टिकल विषयी बघत आहोत. एक्झाम्पल सगळ्यात पहिले आपण जे एक्झाम बघितलं मागच्या स्क्रीनवर या अगोदरचा त्याच्यामध्ये ओनेस्ट. ओनेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्री मधलं ऍडजेक्टिव्ह होतं आणि मग आपण तिथे रूल सांगितला की ओनेस्ट सारख्या सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जर ऍडजेक्टिव्ह आलं तर ऑलवेज तिथे द हे आर्टिकल वापरायचं आहे. आता आपण जो काही क्वेश्चन बघतोय तो एकदा तुम्ही रीड करा. रीड करून झाला असेल तर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये या दिलेल्या ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन करेक्ट वाटतोय ते तुमच्या माइंडमध्ये सेट करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉपर इज डॅश डॅश युजफुल मेटल. कॉपर इज डॅश डॅश युजफुल मेटल. बघा इथे आपल्याला युजफुल या वर्डच्या अगोदर कन्सोनंट वापरायचं आहे. युजफुल या वर्डच्या अगोदर काय वापरायचं आहे? आर्टिकल वापरायचं आहे. सॉरी कन्सोनंट नाही, आर्टिकल वापरायचं आहे. तर बघा आपण बघू शकता युजफुल सुरुवात कशाने आहे? यू ने आहे. कशाने आहे?
यू ने आहे. सुरुवात कशाने आहे? यू ने. मग यू काय आहे? ओवेल आहे की कन्सोनंट आहे? तर बघा, यू हे ओवेल आहे. यू हे काय आहे? ओवेल आहे. सुरुवात जरी ओवेलने आहे तरी बिगिनिंग साऊंड काय होतो? युजफुल. यू, य या साऊंडचा प्रोनाउन्सिएशन होतं इथे. य, युजफुल. य या साऊंडची प्रोनाउन्सिएशन असल्यामुळे आपल्याला इथे ॲन वापरता येणार नाही. तुम्ही म्हणाल सुरुवात ओवेल्सने दिसत आहे, परंतु रूल नेहमी लक्षात ठेवा. सुरुवात जरी ओवेल्सने असली तरी प्रोनाउन्सिएशन मात्र य आहे. आणि य हा काय आहे? य प्रोनाउन्सिएशन कन्सोनंट आहे. म्हणून आपण इथे कॉपर इज अ युजफुल मेटल असं म्हणणार आहोत. आणि म्हणून युजफुल या वर्डच्या अगोदर आपण अ हे करेक्ट आर्टिकल वापरणार आहोत. बघा, असे थोडेसे गोंधळात टाकणारे प्रश्न सुद्धा पेपरमध्ये असतात. आपण पटकन बघतो युजफुल आहे, यूने सुरुवात आहे ओवेल्सने, म्हणजे निश्चितच ॲन वापरावं लागेल असं आपल्याला लगेच डोक्यामध्ये क्लिक होऊन जातं. परंतु आपण त्याचं प्रोनाउन्सिएशन बघायचं आहे रीड करून. युजफुल य आहे म्हणजे आपल्याला काय वापरावं लागेल? कन्सोनंट साऊंडने बिगिनिंग आहे म्हणून ए वापरावं लागणार आहे. काय वापरावं लागणार आहे? अ वापरावं लागणार आहे. इथे अजिबात कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही. बघा, चूज द करेक्ट आर्टिकल. चूज द करेक्ट आर्टिकल. करेक्ट आर्टिकलचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. क्वेश्चन रीड करा विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन रीड करून झाला असेल तर तुमचा करेक्ट ऑप्शन ॲनालिसिस करा. तुमच्या माइंडमध्ये करेक्ट ऑप्शन ठरवा. बघा, आतापर्यंत तुम्ही जे काही रूल अभ्यासले त्या रूलचा विचार करा आणि कोणतं ऑप्शन करेक्ट आहे हे ठरवा. बघा, मी तुम्हाला सांगणारच आहे, मी एक्सप्लेन करून सांगणारच आहे. मी एक्सप्लेन केल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही आन्सर मनामध्ये पकडलेलं आहे, जे काही आन्सर डिटरमाइन केलेलं आहे ते तुम्ही माझ्या ॲनालिसिस कम्पेअर करून बघायचं आहे. सो रीड दॅट सेंटेन्स. काशी. काशी इज dash dash holy place. काशी इज dash dash holy place. इथे बघा बाळांनो, आपल्याला आर्टिकल जे वापरायचं आहे ते या वर्ड पूर्वी वापरायचं आहे. या वर्ड पूर्वी आपल्याला काय वापरायचं आहे? इथे करेक्ट आर्टिकल वापरायचं आहे. मग होली, होली याच्याने सुरुवात आहे आणि बिगिनिंग साऊंड जो आहे होली, ह असा आहे. मग अशा आपण एक टेबल बघितला होता की यच्या कन्सोनंटचं जर प्रोनाउन्सिएशन ह, ह, हे असेल तर ऑलवेज आपल्याला कोणतं आर्टिकल वापरायचं आहे? तर बघा, तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेतलेला आहे. तर बघा, ह असं इथे क्लिअर प्रोनाउन्सिएशन आहे, त्यामुळे निश्चितच इथे अ हे आर्टिकल आपल्याला वापरायचं आहे. निश्चितच आपल्याला इथे काय वापरायचं आहे? अ हे आर्टिकल वापरायचं आहे, कारण क्लिअर क्लिअर साऊंड जो आहे बिगिनिंग साऊंड तो ख असा आहे, म्हणजे कन्सोनंट ना आहे. बघा, स्क्रीनवर जो क्वेश्चन आहे तो रीड करा.
क्वेश्चन रीड करून झाला असेल तर ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे ते तुम्ही तुमच्या माइंडमध्ये सेट करा. ओके, आता इकडे बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे की करेक्ट आन्सर काय आहे आणि मग तुम्ही अनालिसिस करायचे की तुम्ही जे काही आन्सर डिटरमाइन केलं होतं ते आन्सर माझ्या आन्सरशी एकरूप आहे का, इक्वल आहे का तुमचा आणि माझा आन्सर, ते तुम्ही डिटरमाइन करायचं आहे. बघा, इथे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, चूज द करेक्ट आर्टिकल. योग्य आर्टिकलचा वापर करा आणि आपल्याला सेंटेन्स दिलेला आहे, द वर्ल्ड इज डॅश डॅश हॅपी प्लेस. द वर्ल्ड इज डॅश डॅश हॅपी प्लेस. तर बघा, आपल्याला इथे या हॅपी या वर्ड पूर्वी आर्टिकल वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? आर्टिकल वापरायचं आहे. करेक्ट आर्टिकल वापरायचं आहे आपल्याला. हॅपी बिगिनिंग एच या कन्सोनंटने आहे. एच या कन्सोनंटचं प्रोनाउन्सिएशन हॅपी, हॅप असं आहे. काय आहे? हॅप. आपण मग अशी एक टेबल बघितला ज्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला काढून घ्यायला सांगितलं होता. तर बघा, त्या टेबलमध्ये क्लिअर कट दिलेलं होतं की जर ह, ह्या, ह, हे असं जर साऊंड असेल तर आपण काय वापरतो? अ हे आर्टिकल वापरतो. इथे हॅपी, हॅप निश्चितच प्रोनाउन्सिएशन हॅ असं आहे. म्हणून आपण कन्सोनंटनं या हॅपी या वर्डची सुरुवात आहे असं इथे डिटरमाइन करू शकतो. आणि म्हणूनच हॅपी या वर्ड पूर्वी आपण अ हे करेक्ट आर्टिकल इथे वापरणार आहोत. आणि आपला मग करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3, अ. द वर्ल्ड इज अ हॅपी प्लेस. द वर्ल्ड इज अ हॅपी प्लेस. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण नेक्स्ट बघूया. Choose the correct article. Choose the correct article. बघा, इथे सुद्धा आपल्याला करेक्ट आर्टिकलचा वापर करायचा आहे. सेंटेन्स काय आहे? आपण रीड करूया हे सेंटेन्स. तुम्ही रीड करा हे सेंटेन्स. समोर स्क्रीनवर दिसतंय ते. ऑप्शन बघा, डिसाइड करा. तुम्ही तुमचं करेक्ट आन्सर डिसाइड केला असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचा आन्सर पाठवू शकता. बघा, आपल्याला इथे पीटी या वर्डच्या अगोदर काय वापरायचं आहे? आर्टिकल वापरायचं आहे. पीटी. बघा, इथे सुरुवात जी आहे ती पी या कन्सोनंटनं आहे. पी, प हे काय आहे? कन्सोनंट साऊंड आहे. काय आहे? बिगिनिंग साऊंड जो आहे तो कन्सोनंट आहे. बिगिनिंग साऊंड कन्सोनंट असल्यामुळे आपण काय वापरतो? तर आपण अ हे आर्टिकल वापरतो. म्हणून इथे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर अ म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हे आहे. व्हॉट अ पिटी. व्हॉट अ पिटी एक्सक्लामेशन असलेलं सेंटेन्स आहे. बघा, स्क्रीनवर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिसतोय. बघा क्वेश्चन, रीड करा.
क्वेश्चन रीड केला असेल तर आपण क्वेश्चनच्या एक्सप्लेनेशन कडे जाऊया. बघा इथे काय सांगितलंय, चूज द करेक्ट आर्टिकल. योग्य आर्टिकल आपल्याला इथे वापरायचं आहे. योग्य आर्टिकल आपल्याला इथे पर्यायांमधून निवडायचं आहे, चूज करायचं आहे. व्हॉट डज डॅश इंटरेस्टिंग स्टोरी दिस इज. व्हॉट डॅश डॅश इंटरेस्टिंग स्टोरी दिस इज. या सेंटेन्स मध्ये या इंटरेस्टिंग या वर्डच्या पूर्वी बिफोर दॅट इंटरेस्टिंग वर्ड वी हॅव टू यूज अँड करेक्ट आर्टिकल. आपल्याला इंटरेस्टिंग या वर्डच्या पूर्वी करेक्ट आर्टिकल वापरायचं आहे. बघा मग आपण बघूया की याचं बिगिनिंग लेटर काय आहे, बिगिनिंग साऊंड काय आहे लेटरचा. तर इथे आय हे बिगिनिंग लेटर आहे आणि आपल्याला माहिती आहे आय हे काय आहे, कन्सोनंट आहे की ओवेल आहे. तर आय हे ओवेल आहे. काय आहे, ओवेल आहे. आणि ओवेलने सुरुवात असलेल्या ओवेल साऊंडने बिगिनिंग असलेल्या वर्ड पूर्वी आपण काय वापरत आहोत, अँड हे आर्टिकल वापरत आहोत. म्हणजे निश्चितच आपला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, अँड. व्हॉट अन इंटरेस्टिंग स्टोरी दिस इज. व्हॉट अन इंटरेस्टिंग स्टोरी दिस इज. पहा तुमच्या लक्षात आलं असेल, आपण एक एक एक्झाम्पल बघतो आहोत. ते एक्झाम्पल पूर्णपणे अनालिसिस करून आपण अभ्यासत आहोत. ते आर्टिकल करेक्ट कसं वापरायचं आहे, करेक्ट आर्टिकल कसं चूज करायचं आहे. आपण अजून एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि समजावून घेणार आहोत. निश्चितच हे सेशन झाल्यानंतर आपल्या मनामध्ये आर्टिकल विषयी कुठलाही डाऊट राहणार नाही. बघा इथे तुम्हाला समोर क्वेश्चन दिसत आहे, तो क्वेश्चन रीड करा. फाइंड आउट द वर्ड हॅव्हिंग द इनकरेक्ट आर्टिकल. बघा मागे आपण बघितलं फिल इन द ब्लँक्सचे क्वेश्चन होते. आता काही क्वेश्चन जे आहेत ते एक्झामला या प्रकारचे येतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला चुकीचा आर्टिकल वापरलेला पर्याय शोधायला लावलेला आहे. फाइंड आउट द वर्ड हॅव्हिंग द इनकरेक्ट आर्टिकल. खालील दिलेल्या पर्यायांपैकी कोणता शब्द हा चुकीचा आर्टिकल वापरलेला शब्द आहे तो आपल्याला बघायचा आहे. क्वेश्चन समजावून घ्यायचा. फाइंड आउट द वर्ड हॅव्हिंग द इनकरेक्ट आर्टिकल. इथे काय विचारलेलं आहे, इनकरेक्ट विचारलेलं आहे. करेक्ट विचारलंय का नाही. कधी कधी आपलं कन्फ्युजन होऊन जातं. आपण काय करतो, करेक्ट आर्टिकल असलेला पर्याय निवडतो. त्यासाठी काय करायचं आहे, क्वेश्चन पूर्णपणे अंडरस्टँड करून घ्यायचं आहे, व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला काय विचारलंय, करेक्ट आर्टिकल विचारलंय की इनकरेक्ट विचारलंय. तर आपल्याला इनकरेक्ट आर्टिकलचा ऑप्शन यामधून चूज करायला लावलेला आहे, फाइंड आउट करायला लावलेला आहे. तर आता आपण एक एक ऑप्शन बघूया. इथे फर्स्ट ऑप्शन मध्ये दिलेला आहे अ पेन. अ पेन. बघा पेन हा जो काही वर्ड आहे याची बिगिनिंग जी आहे पी या कन्सोनंटने आहे. पी प बिगिनिंग साऊंड काय आहे, कन्सोनंट साऊंड आहे. शिवाय ते सिंगुलर काउंटेबल नाउन आहे, म्हणजे त्याच्या पूर्वी ए हे काय आहे, करेक्ट आर्टिकल आहे. आपल्याला इनकरेक्ट शोधायचं आहे. इथे तर करेक्ट आर्टिकल आहे, म्हणजे हा आपला ऑप्शन एलिमिनेट झाला. हा ऑप्शन आपला कट झाला. मग आपण सेकंड ऑप्शन बघूया. इथे दिलेला आहे अ कार. अ कार. इथे बघा कार या वर्ड पूर्वी आर्टिकल वापरलंय आणि कार मध्ये बिगिनिंग साऊंड क. सी या लेटरने सुरुवात आहे आणि कन्सोनंट साऊंड आहे क. बिगिनिंग साऊंड हा कन्सोनंट आहे क. सिंगुलर नाउन आहे, काउंटेबल आहे, म्हणजे अ हे आर्टिकल इथे करेक्ट वापरलेलं आहे. आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन शोधायचा आहे, त्यामुळे हा सुद्धा पर्याय आपला एलिमिनेट झाला. हा सुद्धा ऑप्शन आपला एलिमिनेट झाला. मग आपण बघूया थर्ड ऑप्शन काय आहे. तर थर्ड ऑप्शन मध्ये आपल्याला दिलंय ऑरेंज.
काय दिलंय? अ ऑरेंज. आता बघा, ऑरेंज हा काही वर्ड आहे दिलेला, त्याची बिगिनिंग जी आहे ती ओवेल साऊंडने आहे. ओ, ऑरेंज, ऑ ऑ ओ हे लेटर आहे आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन साऊंड ऑ आहे. ऑरेंज म्हणजे ओ हे काय आहे? ओवेल आहे. आणि ओवेलने सुरुवात असेल तर त्या नाउन पूर्वी आपण काय वापरतो? तर आपण त्या नाउन पूर्वी एन हे आर्टिकल वापरतो. आणि इथे अ हे आर्टिकल वापरलेलं आहे. म्हणजे इथे चुकीचं आर्टिकल वापरलेलं आहे, इनकरेक्ट आर्टिकल वापरलेलं आहे. सो आपण म्हणू शकतो, निश्चितपणे सांगू शकतो की ऑप्शन नंबर 3 हाच इनकरेक्ट आर्टिकल वापरलेला ऑप्शन आहे. तो आपल्याला फाइंड आउट झालेला आहे. म्हणजे आपला उत्तराचा बरोबर पर्याय असणार आहे ऑप्शन नंबर 3. आपल्याला करेक्ट आन्सर मिळालं, त्यामुळे फोर्थ कडे जाण्याची गरज नाही, फोर्थ ऑप्शन कडे जाण्याची गरज नाही. तरी सुद्धा तुम्ही बघू शकता फोर्थ ऑप्शन मध्ये दिले अ रॅट. रॅट हे सिंगुलर नाउन आहे, काउंटेबल आहे. आर या कन्सोनंटने सुरुवात आहे आणि र हा बिगिनिंग साऊंड आहे. रॅट, र, दॅट इज द कन्सोनंट साऊंड. म्हणजे इथे अ हे बरोबरच आर्टिकल वापरलेलं आहे. मग या चारही ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला इनकरेक्ट आर्टिकल हे ऑप्शन नंबर 3 मध्ये वापरलेलं दिसत आहे. सो आपल्याला फाइंड आउट झालेला आहे की ऑप्शन नंबर 3 हा जो आहे तो काय आहे? इनकरेक्ट ऑप्शन आहे. इनकरेक्ट आर्टिकल वापरलेला ऑप्शन आहे. फिल इन द ब्लँक्स युझिंग द करेक्ट आर्टिकल. बघा, मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला इनकरेक्ट आर्टिकल असलेला ऑप्शन शोधायचा होता आणि इथे मात्र आपल्याला काय करायचं आहे? करेक्ट आर्टिकल वापरलेला पर्याय शोधायचा आहे. फिल इन द ब्लँक बाय युझिंग द करेक्ट आर्टिकल. आपल्याला इथे फिलअप करायचं आहे करेक्ट आर्टिकल. तुम्ही सेंटेन्स रीड करू शकता. इट वॉज डॅश डॅश आयडियल प्लेस फॉर ग्रँडपा. इट वॉज डॅश डॅश आयडियल प्लेस फॉर ग्रँडपा. बघा, आयडियल जो काही वर्ड दिलेला आहे याच्या पूर्वी आपल्याला काय वापरायचं आहे? आर्टिकल वापरायचं आहे. मग बघा, आयडियल सुरुवात आयने आहे. कशाने आहे? आय. म्हणजेच ओवेल्सने आहे. कशाने आहे? ओवेल्सने. ओवेल्सने बिगिनिंग असेल तर आपण काय करतो? एन हे आर्टिकल वापरतो. म्हणजे इथे करेक्ट आर्टिकल कोणता आहे? तर ऑप्शन नंबर 2 एन हे करेक्ट आर्टिकल आहे. बघा, इट वॉज एन आयडियल प्लेस फॉर ग्रँडपा. इट वॉज एन आयडियल प्लेस फॉर ग्रँडपा. So our correct answer is and option number 2. Students, look at this next question. Choose the correct article. Choose the correct article. इथे आपल्याला काय करायचं आहे? करेक्ट आर्टिकलचा वापर करायचा आहे. आता बघा, तुम्ही तुमच्या माइंड मध्ये रीड करायचा आहे सेंटेन्स. यस, बघा, तुम्ही सर्वांनी हे सेंटेन्स निश्चितच रीड केलेलं आहे. तुमचं करेक्ट आन्सर तुम्हाला सापडला असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये ते पाठवू शकता. बघा, इथे काय सेंटेन्स दिलेला आहे आपल्याला? द ब्रेन इज डॅश डॅश अमेझिंग ऑर्गन. द ब्रेन इज डॅश डॅश
अमेझिंग ऑर्गन. इथे आपल्याला अमेझिंग या वर्ड पूर्वी आर्टिकल वापरायचं आहे. मग अमेझिंग या वर्ड पूर्वी करेक्ट आर्टिकल कोणतं येईल? तर बघा इथे अमेझिंग या वर्डची जी काही बिगिनिंग आहे ती ए या ओवेलने आहे. कशाने आहे? ए या ओवेलने आहे. अमेझिंग. अमेझिंग. Beginning sound is vowel sound. Beginning sound is vowel sound. So, we have to choose the correct article. Option number 1 and. आपल्याला इथे करेक्ट आर्टिकल and हे वापरावं लागेल. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हे आपलं करेक्ट ऑप्शन असेल. इथे स्क्रीनवर जो काही क्वेश्चन तुम्हाला प्रेझेंट झालेला आहे तो तुम्ही रीड करायचा आहे. बघा काय सेंटेन्स दिलेला आहे, काय क्वेश्चन दिलेला आहे, रीड करा. बघा यासारखे जे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन थोडेसे गोंधळात टाकणारे क्वेश्चन असतात. परंतु आपण गोंधळ होऊ द्यायचा नाही. आपल्याला जे काही रूल्स शिकवलेले आहे, जे काही रूल आपण अंडरस्टँड केलेला आहे, लर्न केलेला आहे, त्या रूल नुसार आपण या क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करायचा आहे. आपला क्वेश्चन आहे चूज द करेक्ट आर्टिकल. मोहन इज डॅश डॅश ऑनेस्ट बॉय. मोहन इज डॅश डॅश ऑनेस्ट बॉय. इथे आपल्याला फिलअप करायचं आहे आर्टिकल. बघा ऑनेस्ट. This adjective is the superlative adjective. EST आहे. honest काय आहे? EST आहे. superlative adjective आहे. आपण मगाशीच रूल बघितला की जेव्हा सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल तेव्हा काय करायचं आहे आपल्याला? द हे आर्टिकल वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? द हे आर्टिकल वापरायचं आहे. आता बरेच जण काय म्हणतील, सुरुवातीला बघतील की बिगिनिंग लेटर काय आहे? यच आहे. यच जरी असलं तरी प्रोनाउन्सिएशन काय आहे? ऑनेस्ट. काय आहे? ऑनेस्ट. म्हणजे ओवेल साऊंडने आहे बिगिनिंग. ओवेल साऊंडने बिगिनिंग आहे. परंतु ओवेल साऊंडने बिगिनिंग आहे मग यानं वापरायचं का? तर नाही. कारण की इथे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. ऑनेस्ट बॉय आहे, प्रामाणिक मुलगा आहे, त्याच्यासारखा दुसरा नाही. इथे उच्चतम डिग्री दाखवलेली आहे. त्याच्यामुळे करेक्ट आर्टिकल आपल्याला वापरायचं आहे द. मोहन इज द ऑनेस्ट बॉय. मोहन इज द ऑनेस्ट बॉय. ओके. बघा आज आपण जे काही बघितलं त्याच्यामध्ये आपण थोडीशी एक फीडबॅक रिव्हिजन पर थोडंसं 2 मिनिटं घेणार आहोत. बघा आपण बघितलं आज सुरुवातीला आर्टिकल. आर्टिकल्स म्हणजे काय? तर जे काही छोटे वर्ड आहेत 3 ए अँड द या 3 वर्डला आपण आर्टिकल म्हणतो. आणि त्यामध्ये ए आणि अँड हे इंडेफिनेट आर्टिकल आहे. सिंग्युलर काउंटेबल नाउन पूर्वी ते वापरतात. ए वापरण्यासाठी सिंग्युलर काउंटेबल आणि कॉन्सोनंट साऊंड पाहिजे बिगिनिंगला. अँड वापरण्यासाठी ओवेल साऊंड पाहिजे, सिंग्युलर काउंटेबल नाउन पाहिजे. आणि द वापरण्यासाठी डेफिनेट म्हणजे निश्चित नाउन पाहिजे. जसं की द सन, द मून, द अर्थ. दॅट इज द रूल ऑफ युजिंग आर्टिकल. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला निश्चितच आजच्या तासिकेमध्ये जे काही आपण रूल शिकवले त्यानंतर काही महत्त्वाचे स्क्रीनशॉट मी तुम्हाला काढून घ्यायला लावेल. ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायचे आहे. त्यानंतर लर्न करायचे आहे आर्टिकल अभ्यासताना. आणि उद्याची तासिका सुद्धा आपली याच घटकावर, उर्वरित घटकावर आहे. आज आपण सर्वजण रक्षाबंधन सण असतानाही आपल्या ऑनलाईन तासिकेला जॉईन झालात. जरी हॉलिडे असला तरी आपल्याला माहिती आहे की मिशन आरंभ इज एव्हरी डे. आणि
आपण सर्वजण आजच्या तासिकेमध्ये सहभागी झालात. आपण सगळ्यांनी या घटकाचे रिव्हिजन करायचे आहे. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देते आणि आजची तासिका आपण इथे थांबवत आहोत. थँक्यू.